1200 किलोचा दगड आणि त्यामागे लपलेली पेहलवानाची एक खतरनाक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? सांगतो. वडोदऱ्याच्या म्युझियममध्ये ठेवलेला हा 1200 किलोचा दगड बघा, फक्त पाहिला तरी थरकाप उडतो. पण हा दगड इथे आला कसा? तर त्याचं झालं असं, हा दगड उचलला होता एका पेहलवानाने. पण फक्त उचललाच नाही तर काही मिनिटं हवेत धरूनही ठेवला होता. होय, ही गोष्ट खरी आहे. 23 डिसेंबर 1902 या ऐतिहासिक दिवशी गुलाम मोहम्मद बक्श या महावीराने ही कमाल केली होती. पण थांबा, गुलाम मोहम्मद बक्श म्हणजे कोण? तर गुलाम मोहम्मद बक्श म्हणजे द ग्रेट गामा पेहलवान, ज्यांना कुस्तीमध्ये रुस्तमे हिंद आणि रुस्तमे जहा असे किताब मिळाले होते. त्या गामांचा जन्म 22 मे 1878 रोजी अमृतसरमध्ये झाला. कुस्ती त्यांच्या रक्तातच होती. वयाच्या फक्त 10व्या वर्षी त्यांनी आखाडा गाजवायला सुरुवात केली होती. पुढील 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी देशाविदेशात असंख्य कुस्त्या खेळल्या, पण एकाही कुस्तीत त्यांना कुणीही हरवू शकलं नाही. त्यांची कारकीर्द तर गाजलीच, पण तो 1200 किलोच्या दगडाचा किस्सा आजही अमर आहे. आज तो दगड वडोदऱ्यात फक्त एक वस्तू नाहीये, तर तो आहे एका योद्ध्याच्या जिद्दीचा पुरावा. अशा अपराजित पेहलवानाला द ग्रेट गामा पेहलवान यांना संवाद सेतूचा मानाचा मुजरा.